नमस्कार विद्यार्थी मित्र हो. कथा साहित्य प्रकार परिचय भाग 3 यामध्ये आपण कथा म्हणजे काय, कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक हा भाग पाहिला. त्यानंतर दुसरा भाग आहे कथेची वैशिष्ट्ये. कथेचे वैशिष्ट्य बघत असताना पहिला भाग आहे मनोरंजकता. कथा विलक्षण मनोरंजक असते. मराठीत सर्वात जास्त वाचनात असणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले आहे ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. मनोरंजकतेमुळेच कितीतरी अत्याधुनिक साधने TV वगैरे नंतर उदयास आली, पण पहिला मान हा कथेचा. कथा सर्वांना हवीशी वाटते कारण तिच्या मनोरंजकता त्यात दडली आहे. मुले तर गोष्टी सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसे याला अपवाद नसतात. माणूस गोष्टी वेळा झाला की तो तिच्या मनोरंजकतेच्या वैशिष्ट्यामुळेच. कथेचे हे पहिले वैशिष्ट्य. पृष्ठ क्रमांक आहे 64. दुसरा आहे संस्कार क्षमता. मनोरंजकतेमुळे मनावर संस्कार करण्याची जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून मूल्य विचार रुजतात. कथा ही प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. तसेच मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व, धैर्य, समनिष्ठा, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथेत करते. तिसरा आहे कथा या ठिकाणी वाचकांची उत्कटता वाढवते. कथा वाचताना अनेकदा आता पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण झालेली असते. त्यांच्या मनात जिज्ञासा जागी होते कारण कथा वाचकाला खेळून ठेवत असते. कथेतील पात्र आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते की वाचक त्यात तल्लीन होऊन जातात. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे, फ्लॅशबॅक लेखनशैलीमुळे कथा यासारखी उत्कंठावर्धक होते. अशीच कथा आपल्या पाठ्यपुस्तकात शोध या कथेमध्ये आपल्याला दिसेल. चौथा आहे कथा ही केंद्रस्थानी असते. म्हणजे केंद्रस्थानी म्हणजे कसं तर कादंबरी व नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्रीय असते. अनुभवाचे व रचनेचे एककेंद्रित्व हे कथेचे वैशिष्ट्य असते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण हे मर्यादित असते म्हणून ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते. तिचे स्वरूप हे स्फुट म्हणजे छोटे असते. पाचवा आहे कथा या ठिकाणी भूतकाळात लिहिली जाते म्हणजे भूतकालीन निवेदन शैली. सर्वसाधारण कथा भूतकाळात लिहिली जाते. कथात होऊन गेलेल्या घटनेविषयीचे निवेदन असते. उदाहरणार्थ, एक गाव होते, तेथे एक दानशूर माणूस राहायचा अशी काही वाक्यरचना सर्वसाधारण कथेमध्ये आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथा लेखण्यासाठी भूतकालीन निवेदन शैली ही वापरली जाते. सहावा आहे या ठिकाणी जीवनस्पर्शी म्हणजे कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध कसा घेतला जातो. कथा ही मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर असो, नर्स असो का गावातला लोकसेवक असो, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांच्या भावभावनेच्या वैचारिक उलटापलटीचे घेण्याची ताकद एक कथेमध्ये असते. बालपणीच्या काऊचिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवास करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचे वैशिष्ट्य ह्या कथेची खासियत. आणि शेवटचं आहे सादरीकरण. सादरीकरण म्हणजे काय? सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते. कथामाला, बालक मेळावे, बालसाहित्य संमेलने इत्यादी आवर्जून यात कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध, लेखनसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही. पण कथाकथनमध्ये मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यिक विषयक कार्यक्रमामध्ये नित्यनियमाने घडत असते. कथा सांगण्याचे ते मनोभावी सांगावी आणि ऐकणाऱ्यांनी ते एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवाणघेवाण पूर्वी होत होती, आजही होत आहे आणि उद्याही होत राहील. त्यानंतर कथा सादरीकरण एक कला. कथेचे सादरीकरण ही कला आहे.